Hello friends, my name is Professor R. J. Kodulkar, working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे CSS क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज. त्यामधला आपला सेकंड युनिट चालू आहे, जो आहे ॲरे फंक्शन आणि स्ट्रिंग. त्यामध्ये आपण स्ट्रिंग बघत आलेलो आहे. स्ट्रिंगच्या काही आपण मागच्या लेक्चरमध्ये काही पॉईंट डिस्कस केलेले आहेत, जे आहे रिट्रायव्हिंग कॅरेक्टर फ्रॉम अ गिवन अ पोझिशन, रिट्रायव्हिंग पोझिशन ऑफ कॅरेक्टर इन अ स्ट्रिंग आणि डिवायडिंग टेक्स्ट हे देखील आपण बघितलेलं आहे. तर ह्या लेक्चरला आपण बघणार आहे की कन्व्हर्टिंग नंबर अँड स्ट्रिंग. म्हणजेच काय, कन्व्हर्टिंग नंबर अँड स्ट्रिंग म्हणजे काय? इफ यू नीड टू कन्वर्ट अ स्ट्रिंग व्हॅल्यू ऑफ अ नंबर टू अ नंबर व्हॅल्यू, you can also by the converting a number within a string into a uh, numeric value that can be used in a calculation. म्हणजे ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये आपल्याला करायचं काय आहे की ज्या स्ट्रिंगच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या कन्वर्ट कशामध्ये करायचे आहेत, इंटिजरमध्ये करायचे आहेत. थोडक्यात हे आपण ऑलरेडी याच्यामध्ये बघितलेलं आहे. याच्यावरती आपण प्रॅक्टिकल पण केलेलं आहे. टेक्स्ट बॉक्स म्हणून याचं इनपुट घेतलेलं होतं आणि त्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपण काही कॅरेक्टर दिलेले, नंबर दिलेले आणि आपण ते कशामध्ये कन्वर्जन केलं, नंबर्समध्ये केलं. म्हणजेच इनपुट जी व्हॅल्यू असणार आहे ती नंबर्समध्ये काय केलती, स्ट्रिंगची नंबर्समध्ये कन्वर्जन केलती. मग त्यासाठी आपण कोणती मेथड यूज केली तर होती ती पार्स इंट, जी आपण ऑलरेडी पाहिलेली आहे कन्वर्जन. तर यामध्ये स्ट्रिंग मधून इंटिजर मध्ये कन्वर्जन करण्यासाठी दोन मेथड यूज होतात, जो की आहे म्हणजे स्ट्रिंग मधून नंबर मध्ये आपल्याला काय करायचं होतं, कन्वर्जन करायचं. त्यासाठी दोन मेथड आहेत, जे आहे पहिली पार्स इंट मेथड, त्याच्यानंतर दुसरी आहे पार्स फ्लोट मेथड. या दोन मेथड्स आहेत. त्यामधली आपण पहिला ऑलरेडी मागच्या लेक्चरला आपण पास इंट ही मेथड बघितलेली आहे कन्वर्जनसाठी. तर या लेक्चर मध्ये आपण दोन्ही पण डिस्कस करणार आहे. पार्स फ्लोट म्हणजेच काय, फ्लोटिंग पॉइंटेड नंबर जे आहेत ते आपण घेतो. तर आता सगळ्यात पहिला आपण पार्स इंट ही मेथड बघणार आहे. स्ट्रिंग टू नंबर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पार्स इंट पहिली मेथड आपण डिस्कस करूया. पार्स इंट मेथड converts a number in a string to an integer numeric value which is whole number. म्हणजेच जे काही स्ट्रिंग मधून तुम्हाला कन्वर्जन करायचं आहे नंबर मध्ये, तो होल नंबर असणार आहे. जसं की सिंटॅक्स आहे, एक सिंटॅक्स आहे जो आहे आपण ऑलरेडी एक्झिक्यूट सुद्धा करून बघितलेला आहे तो प्रोग्राम. जो होता आपण एक व्हेरिएबल घेतलेला, ज्याच्यामध्ये एक न्यूमरिक व्हॅल्यू घेतली, नंबर एक व्हेरिएबल घेतलेला, आणि त्याच्यानंतर आपण काय केलेलं होतं, पार्स इंट ही मेथड यूज केलेली होती. आणि जी स्ट्रिंग तुम्हाला स्टोअर करायची आहे ती तुम्ही इथे स्टोअर करत होतात. म्हणजे जी टेक्स्ट बॉक्स मधून, आता फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, युजर कडून इनपुट घेत होतो, म्हणजे टेक्स्ट बॉक्स थ्रू आपण काय करत होतो, इनपुट देत होतो. मग ते ॲज काय जात होतं, स्ट्रिंग जात होतं. आणि त्याचं पार्स इंट केल्यानंतर त्याचं जे काय येणारं इनपुट आहे ते कशामध्ये कन्वर्ट होत होतं, तर न्यूमरिक व्हॅल्यू मध्ये, म्हणजेच होल नंबर मध्ये काय होत होतं, त्याचं कन्वर्जन होत होतं. जे कसं करत होतो आपण, व्हेरिएबलचं नेम नंबर इज इक्वल टू पार्स इंट आणि ती स्ट्रिंग नेम. ठीक आहे, त्याच एक एक्झाम्पल बघूया. आपण काय केलं इथे, एक व्हेरिएबल घेतलं जे आहे स्ट्रिंग काउंट म्हणून. जो नंबर आपण इथे डिस्प्ले केलेला आहे 10, म्हणजे आता हे काय ऍज अ इनपुट म्हणून जे टेक्स्ट बॉक्स मध्ये आहे ते आहे 100, 10 नाहीये 100 आहे. आणि ते 100 जे आहे ते आपण पार्स इंट करून ही स्ट्रिंग डायरेक्टली इथं आपण काय केली, कॉपी केली. म्हणजे थोडक्यात काय केली आपण, कन्वर्जन केलं. म्हणजे ही स्ट्रिंग आता सध्या इथं काय जाणार आहे, 100 जाणार, म्हणजे याची व्हॅल्यू इथं काय जाणार आहे, 100 जाणार. पण ती कोणत्या स्वरूपात आहे, आता सध्या टेक्स्ट स्वरूपात आहे. आणि ती ज्यावेळेला आपण न्यू व्हेरिएबल घेऊन इज इक्वल टू पार्स इंट करेल, त्यावेळेला ती ऍज अ न्यूमरिक व्हॅल्यू म्हणून कन्सिडर होईल. हे आपण जास्त डिस्कस नाही करणार आहे, हे ऑलरेडी आपण पार्स इंट आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला कळालं असेल या एक्झाम्पल आणि सिंटॅक्स वरून. नेक्स्ट आहे यू You did this by calling a toString method of the number object. The
toString method can be used to convert both integer and decimal व्हॅल्यू म्हणजेच फ्लोटिंग व्हॅल्यू. जर तुम्ही इथे बघितलं असेल, कॉलिंग अ टू स्ट्रिंग मेथड इज अ नंबर ऑब्जेक्ट, म्हणजे जे तुम्ही नंबर ऑब्जेक्ट आहात, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जर नंबर व्हॅल्यू आहेत, ॲज अ इनपुट म्हणून आपल्याकडे नंबर व्हॅल्यू आहे, त्याचे कन्व्हर्जन आपल्याला कशात करायचं आहे, स्ट्रिंग मध्ये करायचं आहे. त्यावेळेला आपण टू स्ट्रिंग ही मेथड यूज करतो. म्हणजे जसं की आपल्याकडे नंबर असू देत, जे इंटिजर व्हॅल्यू असू देत किंवा डेसिमल व्हॅल्यू असू देत, फ्लोटिंग व्हॅल्यूज असू देत, ह्या देखील आपल्याला टू स्ट्रिंग या मेथडनी काय करता येतात, कन्वर्ट करता येतात. कन्वर्जन करता येतं इंटिजर आणि डेसिमल व्हॅल्यूज किंवा फ्लोटिंग व्हॅल्यू मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक सिंटॅक्स बघणार आहे, एक एक्झाम्पल आपण डिस्कस करणार आहे याच्या रिलेटेड, जे की आहे एक व्हेरिएबल घेतलेला आहे. बघा, आपली पॉइंट काय चालू आहे, कन्वर्टिंग अ नंबर अँड स्ट्रिंग. ठीक आहे. यामध्ये आपण काय करणार आहे की एक व्हेरिएबल घेतलेला आहे जे आहे नम काउंट, त्याला एक व्हॅल्यू इनिशियलाइज केलेली आहे जी आहे 100. तर आता इथे आपण जे एक्झाम्पल घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये 100 ही व्हॅल्यू दिलेली आहे, आणि आणखीन एक व्हेरिएबल घेतलेलं आहे जे स्ट्रिंग काउंट इक्वल टू जो पहिला आपला व्हेरिएबल आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी 100 ही व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे, नम काउंट डॉट टू स्ट्रिंग केलेलं आहे. ठीक आहे. तर इथे बघा, अल्टरनेटिव्ह यू हेच आपण डिस्कस करणार आहे. अल्टरनेटिव्ह यू कॅन यूज अ concatenating operator plus combining a string and number. Concatenate operator automatically call a toString method and number value of a converting them to a string. म्हणजेच तुम्ही याच्यामध्ये आणखीन ॲडिशनल बघायला गेला तर कॉन्कॅटिनेशन जॉईनिंग हे ऑपरेटर तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. टू स्ट्रिंग हे मेथड यूज करून आपण स्ट्रिंग नंबर्स जे आहेत ते देखील आपण कॉन्कॅटिनेट करू शकतो. कोणता ऑपरेटर यूज करून, तर प्लस साईन यूज करून. ठीक आहे. जे कॉन्कॅटिनेटचं ऑपरेटर आहे प्लस साईन, हे तुम्ही काय करू शकता, यूज करून टू स्ट्रिंग यूज करून काय करू शकता, तुमच्या स्ट्रिंग्स आणि जे नंबर्स आहे ते दोन वेगवेगळ्या स्ट्रिंग्स काय करू शकता, जॉईन करू शकता, कॉन्कॅटिनेट करू शकता, आणि ऑटोमॅटिकली तुम्ही इथे सांगितलंय बघा, ऑटोमॅटिकली कॉल अ टू स्ट्रिंग मेथड न्यूमरिक व्हॅल्यू कन्वर्ट अ स्ट्रिंग. म्हणजे जे काही न्यूमरिक व्हॅल्यू आहे ती कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल, स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नंबर्स टू स्ट्रिंग. नंबर्स टू स्ट्रिंग मध्ये बघायला गेलं तर आता आपण डिस्कस केल्याप्रमाणे इथे एक एक्झाम्पल आहे, जे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार आहे. ज्याच्यामध्ये आपण काय केलंय की एक व्हेरिएबल घेतलं एक्स ला व्हॅल्यू दिलेली आहे 500. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक व्हेरिएबल आहे जे आहे वाय ला व्हॅल्यू दिलेली आहे स्ट्रिंग. म्हणजे पहिल्याला इनपुट आहे इंटिजर आणि दुसऱ्याला आहे स्ट्रिंग जे आहे एबीसी. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक व्हेरिएबल स्टोअर केलेला आहे, जसं की झेड नावाचं एक व्हेरिएबल घेतलेलं आहे, आणि कॉन्केटिनेट हे ऑपरेटर यूज करून, म्हणजे प्लस साईन यूज करून आपण काय केलेले आहेत, ह्या ज्या दोन व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय त्या काय केलेल्या आहेत, कॉन्केटिनेट केलेले आहेत. म्हणजे येणारा आउटपुट काय असणार आहे, तुमचं जे इंटिजर आणि स्ट्रिंग हे कॉन्केटिनेट होऊन एक स्ट्रिंगच तुम्हाला काय होईल, डिस्प्ले होईल. म्हणजेच तुमचं न्यूमरिक थ्रू कशामध्ये कन्वर्जन केलं आपण, टू स्ट्रिंग ही मेथड यूज करून तुम्ही काय करणार आहात. इथे आपण टू स्ट्रिंग ही मेथड नाही यूज दाखवलेली नाहीये, पण इथे यूज करून आपण काय केलेलं आहे, कॉन्केटिनेट ऑपरेटर यूज करून न्यूमरिक मधून आपण काय केलेलं आहे, स्ट्रिंग मध्ये कन्वर्जन केलेलं आहे. जसं की आता झेडचे जे येणारा आउटपुट आहे, व्हेरिएबल झेड नाउ हॅज बीन अ व्हॅल्यू ऑफ अ 500 एबीसी. म्हणजे ते जे डिस्प्ले होणार आहे त्यांचं जे ऍडिशन झालेली आहे 500 आणि एबीसी ची, एक्स ची व्हॅल्यू 500 आणि वाय ची व्हॅल्यू एबीसी, म्हणजे स्ट्रिंग व्हॅल्यू. इंटिजर आणि स्ट्रिंग काय झालं, कॉन्कॅटिनेट झालं आणि एक स्ट्रिंग बनली जी आपण कोट मध्ये दिलेली आहे. म्हणजेच टू स्ट्रिंग हे मेथड यूज करून काय झालं, कॉन्कॅटिनेट केलं आणि त्याचं कन्वर्जन कशात केलं, कन्वर्टेड टू इंटू अ स्ट्रिंग मध्ये कन्वर्जन केलेलं आहे. ठीक आहे. ह्या एक्झाम्पल मधून तुम्हाला क्लिअर झालं असेल. तसंच आपण आता नेक्स्ट पॉइंट बघणार आहे. हे होतं आपलं कन्वर्जनचं, जे होतं इंटिजर टू स्ट्रिंग आणि स्ट्रिंग टू इंटिजर. हे आपण कन्वर्जन बघितलेलं आहे. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे जो आहे चेंजिंग द केस ऑफ द स्ट्रिंग. म्हणजे काय आहे हे डिस्कस करूया.
जसं की तुम्ही आपल्या वर्डमध्ये आपण काही केसेस बघितलेले आहेत. म्हणजेच काय की लोअर केस आहे, अप्पर केस आहे, कॅमल केस आहे. हे जे आपण यूज करत आलेलो आहोत. एक्सेलमध्ये असू दे, तुमचं वर्डमध्ये असू दे, पॉवर पॉईंटमध्ये असू दे. हेच आपल्याला ऑन द पेज करायचं आहे. जावास्क्रिप्टमधून आपल्याला वेब पेजमध्ये ह्या केसेस काय करायचे आहेत, चेंज करून बघायचे आहेत. तर त्या कशा, JavaScript develop avoid the issues of a related to a case by a changing the case of the both string either upper or the lower before the comparing them. म्हणजेच जर तुम्ही बघितलं तर काही डेव्हलपर जावास्क्रिप्ट डेव्हलपर जे आहेत ते अवॉइड करतात अशा केसेस, ज्या की आता बघा तुम्ही ते जे टायटल आहे ते काय अप्पर केसमध्ये आहे, ठीक आहे, कॅपिटल लेटरमध्ये आहे, आणि जे सब पॉइंट्स आहेत ते आहेत लोअर केसमध्येच, म्हणजेच स्मॉल केसमध्ये आहेत. अप्पर आणि लोअर केसमध्ये काय आहेत, ह्या स्ट्रिंग दोन डिवाइड केलेले आहेत. ठीक आहे, तर ह्या अशा काही केसेस आहेत ज्या आहेत जावास्क्रिप्ट काय करतं, जावास्क्रिप्ट डेव्हलपर काय करतं, अवॉइड करतं. कारण यांमध्ये भरपूर काही केसेस रिलेटेड इश्यूज निर्माण होतात. एकतर आपण काय करतो की अप्परचं लोअरमध्ये कन्वर्जन करतो किंवा लोअरचं अप्पर केसमध्ये कन्वर्जन करतो ह्या मेथड यूज करून, ज्या आहेत दिस डज नॉट दिस डन बाय द अप्पर केस मेथड अँड लोअर केस मेथड टू अ स्ट्रिंग ऑब्जेक्ट. म्हणजेच जे अप्पर आहे त्याचं लोअर मध्ये कन्वर्जन करायचं आणि लोअर आहे त्याचं अप्पर मध्ये कन्वर्जन करून बघायचं. जसं की तर इथे जे एक्झाम्पल आहे ते तुम्ही बघू शकता. सिम्पल आहे. इथे आपण काय केलेलं आहे की फंक्शन रिटर्न्स अ न्यू स्ट्रिंग आयदर ऑल अप्पर और लोअर केस. म्हणजेच जे फंक्शन तुम्ही रिटर्न करणार आहात, तुम्ही जे मेथड यूज केलेली आहे अप्पर टू लोअर मध्ये कन्वर्जन केलेलं आहे किंवा लोअर टू अप्पर केलेलं आहे, ते काय होईल, ती न्यू स्ट्रिंग प्रिंट होऊन जाईल. तर त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल बघूया ज्याच्यामध्ये ओरिजिनल स्ट्रिंग इज अ अनचेंज्ड. म्हणजेच तुम्ही कन्वर्जन करताय बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर जी ओरिजिनल स्ट्रिंग आहे आपली ती चेंज होते का, की ती तशीच राहते. म्हणजे त्याला धक्का लागता कामा नये आणि त्याच्या थ्रू आपण त्या स्ट्रिंग थ्रू आपण काय करू शकतो, कन्वर्जन करू शकतो, पण ओरिजिनल स्ट्रिंग ही सेम राहिली पाहिजे. जसं की व्हेरिएबल आपण एक इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे जे आहे कंपॅरिझन केलेलं आहे. थोडक्यात आपण अप्पर आणि लोअर ह्या दोन मेथड्स यूज करून आपण काय केलेलं आहे, कंपॅरिझन केलेलं आहे. जे आहे पहिलं व्हेरिएबल आहे कंपेअर वन, जे आहे फिडिक्स नावाची एक कंपनी आहे ज्याची स्ट्रिंग आपण काय केलेली आहे, फर्स्ट लेटर आणि फिडचं नावाचं फर्स्ट लेटर आणि एक्स नावाचं ई लेटर हे कॅपिटल आहे. ही कोणती केस आहे, अप्पर केस आहे. त्याचं आपण कशामध्ये कन्वर्जन करणार आहे, तर लोअर, म्हणजे थोडक्यात काय दोन स्ट्रिंग आपण कंपेअर करणार आहे, इतकंच आहे कंपॅरिझन ऑपरेटरमध्ये. आणि सेकंड एक स्ट्रिंग घेतलेली आहे जी आहे कंपेअर टू, ज्याचं फिडिक्स मध्ये एफ कॅपिटल आहे आणि ई स्मॉल आहे. ठीक आहे, आपण काय कंडिशन देणार आहे की दोन स्ट्रिंग वेगवेगळ्या आहेत त्या कंपेअर करणार आहे. जे की पहिली स्ट्रिंग आहे कंपेअर वन, अप्पर केसमध्ये आहे, इक्वल टू आपण साइन यूज केलेला आहे कंपॅरिझन साठी, आणि जी सेकंड स्ट्रिंग आहे कंपेअर टू डॉट लोअर केस आपण यूज केली आहे, लोअर केस मेथड यूज केलेली आहे, आणि दोन स्ट्रिंग आहेत ते आपण कंपेअर करणार आहे आणि त्यामधून येणारे जे आउटपुट आहे ते तो आपला डिफरन्स असेल. ठीक आहे, हे आपण अप्पर आणि लोअर मध्ये करू शकतो. तर नेक्स्ट पॉइंट आहे, हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे आतापर्यंत, म्हणून मी हे इतकं जास्तीत जास्त एक्सप्लेन करत नाही. तुम्ही करून सुद्धा बघितलेलं आहात हे कंपॅरिझन, हे अप्पर केस लोअर केस हे सगळे ऑपरेटर तुम्ही प्रॅक्टिकल सेशन मध्ये करून बघितलेलं आहात. त्यानंतर नेक्स्ट आहे फाइंडिंग अ युनिकोड ऑफ अ कॅरेक्टर. युनिकोड म्हणजेच काय, युनिकोड असू दे तुमचा किंवा जे बायनरीज असू देत, डेसिमल्स पॉइंट्स असू देत, हे जे काय कॅरेक्टर कोड आहेत, ठीक आहे. म्हणजेच आता इथे बघा, यू मीट अ, जसं की यू मीट नॉट know that when you enter the character such as a letter W, character is automatically convert to a number called as a unicode number. You computer can
अंडरस्टँड म्हणजेच काय, की जसं की तुम्ही माहिती आहे तुम्हाला, की कॉम्प्युटर हा स्वतः कोणतेही कॅरेक्टर ओळखू शकत नाही किंवा त्याला तेवढी अ, हे नाहीये. थोडक्यात आपण काय म्हणतो, की त्याला तेवढी अंडरस्टँडिंग पॉवर नाही. मग ते काय कशात कन्व्हर्जन करतं आपला कॉम्प्युटर, प्रत्येक कोड आणि कोड म्हणजे प्रत्येक लाईन आणि लाईन तुमचं कॅरेक्टर आणि कॅरेक्टर कशात कन्व्हर्जन होतं, तर बायनरी लँग्वेजमध्ये कन्व्हर्जन होतं. जे की 0 फॉर्ममध्ये, 0 आणि 1 फॉर्ममध्ये. म्हणजे तुमच्या ज्या काही कॅरेक्टर आहेत, स्ट्रिंग आहेत, त्या प्रत्येक स्ट्रिंग कशात कन्व्हर्जन होतात 0 आणि 1 म्हणजे न्यूमरिक व्हॅल्यूमध्ये काय होतं, कन्व्हर्ट केल्या जातात. जसं की आता एक लेटर आहे डब्ल्यू, ते डब्ल्यू सुद्धा काय होऊन जाईल तुमचं न्यूमरिकमध्ये, म्हणजे एका युनिक नंबर, युनिक कोड नंबरमध्ये त्याचं काय होतं, कन्व्हर्जन होतं. त्याला एक युनिक व्हॅल्यू मिळते, जी ज्याच्या थ्रू कॉम्प्युटर अंडरस्टँड करू शकतो तुमचं ते लेटर किंवा कॅरेक्टर काय आहे. ठीक आहे. Unicode understand the assigning a number to every character, number and symbol can be displayed on a computer screen. म्हणजेच एव्हरी तुमचं जे कॅरेक्टर असू दे, नंबर असू दे, सिम्बॉल असू दे, ते डिस्प्ले करतं कम्प्युटर स्क्रीनवरती. पण त्याच्या मागे जे युनिकोड त्याला असाइन केलेले आहेत, त्याच्या थ्रूच ते अंडरस्टँड करू शकतं कम्प्युटर लेवलला. ठीक आहे. नेक्स्ट आहे जे आहे यू कॅन डिटरमाइन अ युनिकोड नंबर और द कॅरेक्टर दॅट associated with the unicode number by the using the character at method and from a char code method. म्हणजे जसं की तुम्ही मागच्याच लेक्चरला आपण डिस्कस केलेलं आहे कॅरेक्टर ॲट मेथड आणि कॅरेक्टर इंडेक्स मेथड. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपण काय करतो, की एक पर्टिक्युलर कॅरेक्टर ॲट मध्ये सेम कॅरेक्टर ॲट जी मेथड यूज करते ती त्यालाच आपण तीच सेम ही फॉर्म कॅरेक्टर कोड ही मेथड यूज होते. म्हणजे सेम याचं वर्किंग राहणार आहे. आपण मागच्या लेक्चरला कॅरेक्टर ॲटचं डिस्कशन केलेलं आहे. बोथ आर स्ट्रिंग ऑब्जेक्ट मेथड. फर्स्ट आपण डिस्कस करूया जे आहे कॅरेक्टर ॲट. कॅरेक्टर ॲट मेथड टेक टेक अन इंटीजर argument that represent a index char in a you are interested character in which you are interested. म्हणजेच काय, जे तुम्ही कॅरेक्टर ॲट मध्ये जे तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा व्हेरिएबल दिला किंवा एखादा नंबर तुम्ही दिला, म्हणजेच आपण काय करतो की त्या स्ट्रिंगचं त्यामध्ये जे स्ट्रिंग तुम्ही देणार आहात त्याचा इंडेक्स नंबर तो काय करतो, इनपुट तुम्हाला दाखवतो. कॅरेक्टर ॲट मेथड थोडं काय करते, की जे तुम्ही स्ट्रिंग देणार त्या स्ट्रिंगचा त्या स्ट्रिंग मधल्या ज्या कॅरेक्टरचा तुम्हाला इंडेक्स नंबर हवा आहे तो डिस्प्ले करायचं काम ही मेथड करते कॅरेक्टर ॲट. हे तुम्हाला एकदा रिवाइज केलं तर ह्यामध्ये जे काही कॅरेक्टर ॲट या मेथडमध्ये जे तुम्ही पासिंग करणार आहात ॲज अ आर्ग्युमेंट, तुम्हाला एखादं व्हेरिएबल पास करायचं आहे, जे की आहे ए बी सी ही एक स्ट्रिंग आहे, त्यामधलं बी मला पास करायचं आहे ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून कॅरेक्टर ॲट मेथडमध्ये, आणि बीचं मला काय करायचं आहे, इंडेक्स नंबर माहीत करून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये बाय डिफॉल्ट जर तुम्ही काही पास केले नाहीत कोणतंही स्ट्रिंग, तर ते काय होऊन जाईल, इफ यू डज नॉट पास द आर्ग्युमेंट बाय डिफॉल्ट इंडेक्स इज अ 0. जर तुम्ही कोणताच आर्ग्युमेंट हे पास केला नाही आर्ग्युमेंट कॅरेक्टर ॲट मेथडमध्ये, तर बाय डिफॉल्ट तुमची इंडेक्स जी असणार आहे ती 0 असणार आहे. कॅरेक्टर ॲट मेथड रिटर्न्स अ युनिकोड नंबर, म्हणजेच स्ट्रिंग ऑफ अ स्ट्रिंग. म्हणजे जे तुम्ही स्ट्रिंग दिलेले आहात, ठीक आहे, आपण मागच्या लेक्चरला देखील बघितलेलं आहे, जी स्ट्रिंग दिलेली आहे त्या स्ट्रिंग मध्ये त्या स्ट्रिंग मधला एखादा कॅरेक्टरचा तुम्हाला इंडेक्स नंबर द्यायचा पाहिजे आहे, तर त्यात ती स्ट्रिंग इथं ती कॅरेक्टर इथं तुम्हाला डिस्प्ले करावं लागेल. तर फॉर एक्झाम्पल पास ही माझी एक स्ट्रिंग आहे. पास मधला पी मला या ब्रॅकेटमध्ये ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून पास करावं लागेल, आणि पास म्हणजेच पास आहे. पास हे 4 कॅरेक्टरचं आहे. इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0, 0, 1, 2,
3 म्हणजे a ची जी काय व्हॅल्यू आहे 1 ती इथं इंडेक्सचा नंबर म्हणून डिस्प्ले होईल. मग हे काय झालं की युनिक नंबर झालं. आपण काय करतोय फाइंड आउट, तर युनिक नंबर फाइंड आउट करतोय युजिंग द कॅरेक्टर ॲट मेथड. ठीक आहे, युनिक कोड फाइंड आउट करायचे जे काही मेथड्स आहेत ते, त्यामध्ये कॅरेक्टर ॲटचा पण उपयोग होतो. तर तुम्हाला एखादं एक्झाम्पल सुद्धा घेऊन दाखवते ज्याच्यामध्ये व्हेरिएबल युनिकोड नंबर एक व्हेरिएबल घेतलेला आहे ज्याच्यामध्ये स्ट्रिंग नेम दिलेला आहे. ठीक आहे, आणि सिंटॅक्स कसा राहणार आहे, डॉट कॅरेक्टर ॲट मेथड, जसं की आपण मागच्या लेक्चरला देखील बघितलेलं आहे, सेम आहे. ठीक आहे, त्याच्यावरनं आता आपण एक एक्झाम्पल बघूया. एक एक व्हेरिएबल घेतले जे आहे लेटर. ठीक आहे, हा सिंटॅक्स झाला, हा इथे कंप्लीट झाला. ह्या पद्धतीने आपण एक एक्झाम्पल तयार करूया. जे आहे एक व्हेरिएबल घेतलेला आहे, मी आता इथे चेंज केलेला आहे व्हेरिएबल नेम जे आहे लेटर. लेटर आपण एक स्ट्रिंग घेतलेली आहे. स्ट्रिंग मध्ये मी सध्या तरी एकच काय केलेलं आहे, कॅरेक्टर दिलेला आहे. ठीक आहे, जे आहे डब्ल्यू, जसं की आता आपण डिस्कस केलेल्या पद्धतीने मागच्या स्लाइड मध्ये, सॉरी, इथे इथे आपण डिस्कस केल्या पद्धतीनं इथे डब्ल्यू हे एक काय घेतलेलं आहे, स्ट्रिंग घेतलेली आहे. ठीक आहे, त्यामध्ये एकच कॅरेक्टर आहे. त्यानंतर आणखीन एक व्हेरिएबल घेतलेला आहे जे आहे युनिकोड नंबर इक्वल टू लेटर, म्हणजेच माझं पहिलं ज्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर आहे व्हेरिएबल मध्ये ते लेटर डॉट कॅरेक्टर ॲट मेथड ही आपण यूज केलेली आहे. ठीक आहे, सध्या तरी आपण इथे काय केलेलं आहे, यामध्ये कोणतंही आर्ग्युमेंट पास केलेलं नाहीये. ज्या वेळेला तुम्ही यामधलं डब्ल्यू हे इथे पास कराल त्यावेळेला त्याचा इंडेक्स नंबर तुम्हाला प्रिंट होऊन जाईल. आता बघा, लेटर हे काय करतं, लेटर डॉट कॅरेक्टर ही मेथड रिटर्न्स अ न्यूमरिक ऑफ 119 which has been a unique number assigned to a letter of a W. म्हणजेच ज्यावेळेला तुम्ही W हे ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून ह्याच्यामध्ये पास कराल, ठीक आहे, या ब्रॅकेटमध्ये ॲज अ डब्ल्यू म्हणून पास कराल त्यावेळेला तो रिटर्न काय करेल, 119 हा नंबर तुम्हाला ॲज अ युनिक कोड म्हणून रिटर्न होईल. तुम्ही हा प्रोग्राम करून बघा काय होतं याच्यामध्ये, कॅरेक्टर ॲट मेथड यूज करून याच्यामध्ये डब्ल्यू पास करून बघा, तुम्हाला रिटर्न हा 119 नंबर डिस्प्ले होतो की नाही. म्हणजे हा काय झाला, या डब्ल्यूचा युनिकोड नंबर झाला जो की डब्ल्यूला असाइन केला गेला 119. ठीक आहे, त्याच्यानंतर अप्पर अँड लोअर केस वर्जन ऑफ द each letter have a unique युनिकोड नंबर. म्हणजेच अप्पर टू लोअर जे वर्जन्स आहेत त्यांना सुद्धा आपण देखील काय करतो, युनिकोड नंबर असाइन करतो. जसं की आता ह्याच्याबरोबरच आपण ही पहिली बघितली, आता दुसरी बघूया. युनिकोड नंबर फाइंड आउट करायची दुसरी एक मेथड आहे जी आहे फ्रॉम कॅर कोड. From char code method, if you need to known a character, number or the symbol that assigns to a Unicode number, this method, म्हणजेच हे मेथड यूज करून तुम्ही काय करू शकता, कॅरेक्टर, नंबर आणि सिम्बॉल्स काय करू शकता, असाइन करू शकता. आणि असाइन टू अ युनिकोड नंबर, म्हणजे या कॅरेक्टर असू देत, तुमचे नंबर्स असू देत किंवा सिम्बॉल्स असू देत, यांना तुम्ही युनिकोड नंबर असाइन करू शकता. तर ते कोणाच्या मदतीनं, तर फ्रॉम कॅर कोड या मेथडनी यूज करून. इट्स अ रिक्वायर्ड टू अ आर्ग्युमेंट विच इज अ युनिकोड नंबर. ह्याला आर्ग्युमेंट तुम्हाला रिक्वायर्ड असतात. जसं की फॉर एक्झाम्पल एक व्हेरिएबल घेतलेला आहे जे आहे लेटर. सिंटॅक्स आहे याचा फ्रॉम कॅर कोडचा, जो की आहे एक व्हेरिएबल घेतलेला आहे लेटर इक्वल टू एक स्ट्रिंग आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर डॉट ऑपरेटर यूज करून आपण ही मेथड डिस्प्ले केलेली आहे जी आहे फ्रॉम कॅरेक्टर कोड. त्याच्यामध्ये त्या ब्रॅकेटमध्ये आपण काय केलेलं आहे, एक नंबर तुम्ही पास करू शकता, कॅरेक्टर पास करू शकता किंवा सिम्बॉल पास करू शकता. आणि इथे आपण काय केलेलं आहे, एक नंबर पास केलेला आहे ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून जो आहे 119. मग त्याचं जे काही युनिकोड नंबर आहे तो तुम्हाला डिस्प्ले होऊन जाईल. हे देखील तुम्ही एक्झिक्युशन करून बघू शकता. हे मेथड यूज केल्यानंतर तुम्हाला काय डिस्प्ले होतं, काय रिटर्न होतं हे तुम्ही बघायचं आहे. ठीक आहे, हे होती एक मेथड. दुसरी मेथड जी आहे युनिकोड फाइंड आउट करायची. ठीक आहे, पहिली बघितली कॅरेक्टर ॲट मेथड, दुसरी होती फ्रॉम कॅरेक्टर कोड. ही अशा दोन आपण काय केलेल्या आहेत, डिस्कस केलेल्या आहेत युनिकोड फाइंड आउट करण्यासाठी. ठीक आहे, आता आपण इथे लेक्चर स्टॉप करतोय.
आपला आपला इथे सेकंड चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. सेकंड चॅप्टर मधले जे काही स्ट्रिंग रिलेटेड पॉइंट होते ते आपण वन बाय वन लेक्चर्स मध्ये बघत आलेलो आहोत आणि स्ट्रिंग सुद्धा आपला सेकंड चॅप्टर मधला जो स्ट्रिंग पॉइंट आहे तो देखील सगळा क्लिअर झालेला आहे. सगळ्या कॉन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहेत. ठीक आहे, आपण इथे सेकंड चॅप्टर संपलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चर पासून थर्ड जो युनिट आहे, थर्ड चॅप्टर आहे तो स्टार्ट करणार आहे, जो आहे फॉर्म अँड इव्हेंट हँडलिंग. ठीक आहे, फॉर्म्स कसे क्रिएट करायचे, इव्हेंट हँडलिंग कसं करायचं हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. थर्ड चॅप्टर चालू करणार आहे. ठीक आहे, याच्यावरच्या ज्या असाइनमेंट्स आहेत त्या तुम्ही सगळ्या सोडवायच्या आहेत. ठीक आहे, आपण इथे लेक्चर स्टॉप करूया. थँक्यू.